गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. आज 30 जून 2020 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे 30 जून रोजी ज्या वृत्तपत्रामधून आलेल्या महत्वाच्या चालू घडामोडी. या चालू घडामोडींचा अनालिसिस आपण करणार आहोत. नंतर काय एमसीक्यू सुद्धा आपण बघूयात. तर आज सुरुवात करूया. तुम्ही जे मला जर आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. सोबतच अपडेट्स तुम्हाला मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती तुमच्या समोर आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. पहिली आजची सगळ्यात महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे केंद्राकडून निर्बंध शिथिल. आता 30 जून जो आहे हे लॉकडाऊनच्या संदर्भात जो आहे तो शेवटचा दिवस होता. म्हणजे जे मागे लॉकडाऊन जे जाहीर करण्यात आलं होतं त्यातला शेवटचा दिवस म्हणजे 30 जून आजचा दिवस आहे. तर आता नवीन मार्गदर्शक तत्व जे आहे ती केंद्र आणि राज्य दोघांनीही जाहीर केलेली आहेत. केंद्राने टाळेबंदी जी आहे ती 31 जुलै पर्यंत कायम राहणार असल्याचं सांगितलंय. बघा, राज्याने सुद्धा याच्याबद्दल डिक्लेरेशन दिलंय, पण राज्याने काय केलंय की बरीचशी जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावरती किंवा जिल्हाधिकाऱ्यांवरती निर्णय टाकले. त्यामुळे बराचसा एक वादंग जो आहे त्याच्यामध्ये चालू आहे. केंद्राकडून निर्बंध जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत. केंद्राने काय केलंय, 6वी मुदतवाढ दिली आहे. कशाला? तर टाळेबंदीला. ती 31 जुलै पर्यंत कायम राहणार आहे. मात्र या काळामध्ये निर्बंध अजून शिथिल करण्यात आले असून हा टाळेबंदीच्या परतीच्या प्रवासाचा दुसरा टप्पा असेल असं केंद्राने सांगितलंय. आणि या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 4 वाजता जे आहे ते राष्ट्राला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांचं जे आहे ते भाषण सुद्धा एक महत्वाचं असेल. आपल्याला त्यांचं भाषण जे आहे ते बघावं लागेल की नेमकी पुढची जी तयारी आहे ही कशा प्रकारे करणार आहेत. बघा, आता रात्रीची संचारबंदीची वेळ जी आहे ती 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत होती. ती आता रात्रीची संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत असणार आहे. नव्या टप्प्यामध्ये आर्थिक व्यवहारांचा विस्तार केला जाणार आहे. 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी एकत्र येऊ शकतील. जो आर्टिकल 144चं जे लागलं होतं, तर 144 मध्ये लोकांना एकत्र येता येत नव्हतं. 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकतील. अशी मोठी दुकानं उघडली जाऊ शकतील. अशा दुकानांना जे आहे ते उघडण्याची परमिशन दिली जाते. केंद्रीय आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था 15 जुलै पासून सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्व जाहीर केली जातील. परंतु शाळा, कॉलेजेस, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत यांना परमिशन देण्यात आली नाही. इट विल बी कंटिन्यू क्लोज टिल 31 जुलै. 31 जुलै पर्यंत जिम्स, त्याच्यानंतर स्विमिंग पूल्स, मॉल्स, थिएटर्स हे सगळं बंद आहे. इन्स्टिट्यूट सुद्धा जे आहे त्यांना ओपन करण्याची परमिशन दिलेली नाहीये. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी टाळेबंदी शिथिलीकरण 2 अशी नवी मार्गदर्शक तत्व जाहीर केली. त्यामध्ये नियंत्रण विभाग वगळता शहराच्या अन्य भागांमध्ये अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. देशांतर्गत प्रवासी विमानसेवा आणि रेल्वे सेवा यापूर्वी सुरू झाली असून त्याचा अधिक विस्तार केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे आहे ते बघूया, लायब्ररीज वगैरे ज्या आहेत त्या बंदच राहणार आहे. बघा, तिथेच आहे, आपल्याला समोरच आहे, बंदच राहणार आहे. शाळा, महाविद्यालय जिथे एकत्र येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी बंदच राहणार आहे. शैक्षणिक संस्था 31 जुलै पर्यंत बंद राहतील. शैक्षणिक संस्था सगळ्या 31 जुलै पर्यंत बंद. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला मात्र मुभा देण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो या ज्या बंद राहणार आहेत. चित्रपटगृह, जिम्नॅशियम, पोहण्याचे तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, समारंभ दलन, अन्य सार्वजनिक ठिकाणी जे आहे या बंद राहतील. तसंच सामाजिक, राजकीय आणि क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक मोठ्या जाहीर समारंभावर बंदी आहे. आता बघा, एक बाब लक्षात घ्या, इथे काही प्रश्न अशा प्रकारे येणार नाहीये परीक्षेमध्ये की काय ओपन ठेवलं तर काय नाही. दिस इज जस्ट फॉर आवर इन्फॉर्मेशन. म्हणजे एक मी हे नेहमी क्लिअर करत राहतो की काही गोष्टी ज्या आपल्या जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात, त्या जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणून जे ही महत्वाची आजची हेडलाईन आहे, नेमकं काय होतंय देशामध्ये, पुढची परिस्थिती काय असेल याबद्दल माहिती असावी म्हणून ह्या बातम्या ज्या आहेत त्या आपण कव्हर करतोय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तर आज संबोधित करतील. काल उद्धव ठाकरे सुद्धा आले होते. यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंनी सुद्धा काय केलंय की काही डिक्लेरेशन केले आहेत की महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे, बट शिथिलीकरण चालू होईल. परंतु थोडंफार स्ट्रिक्ट होऊ शकतं अजून महाराष्ट्रामध्ये. नागरिकांचा मुक्त संचार रोखण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. काय की 2 किलोमीटर पर्यंत प्रवासाची जी आहे ती मुभा दिलेली आहे. आंतर जिल्हा, जिल्हा टू जिल्हा जे आहे ते प्रवासाची परवानगीनेच प्रवास करावा लागणार आहे. परवानगी नसेल तर प्रवास करू दिला जाणार नाही. आता मुंबई सह ज्या काही 18 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत, 18 महानगरपालिकांमध्ये कडक निर्बंध जे आहेत ते पाळले जाणार आहेत. कारण की महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रादुर्भाव जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये.
कोरोनाचं संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत, हे अपेक्षित नाही. यामुळे आजवर आटोक्यात आलेली साथ जी आहे ती वाढून आव्हान उभं राहतील असं सांगतानाच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले. तसंच कामाशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी हे जे मुंबई महानगरपालिका क्षेत्र आहे किंवा मुंबई उपनगराचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये जे आहे जो प्रादुर्भाव जास्त आहे तर तो कमी करण्यावरती तिथे जे आहे मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते स्ट्रिक्ट ऍक्शन्स करण्याचे जे आदेश दिलेले आहेत. नियमानुसार कार्यालयामध्ये जात असाल तर दवाखाने इतर आवश्यक कारणासाठी जाणं गरजेचं असेल तर कोणी अडवणार नाही, पण विनाकारण जर व्यक्ती बाहेर फिरत असेल तर त्याच्यावरती निर्बंध जे आहे ते लागवण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे ते निर्बंध शिथिल केले जात आहेत, परंतु परंतु एक बाब लक्षात घ्या, विनाकारण फिरू नका असं आवाहन केलेलं आहे. आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निर्बंध जे आहेत ते लागू आहेत अजूनही. नंतरची आजची सगळ्यात महत्वाची बातमी, आजचं हेडलाईन सुद्धा जे आहे, भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक या नावाने जे आहे टिकटॉक, जे सगळ्यात फेमस असं ऍप आहे टिकटॉक, याच्यासह 59 चीनी ऍपवर जी आहे ती बंदी घालण्यात आलेली आहे. पूर्व लडाखमध्ये जो हल्ला झाला होता त्या लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून देशातून चीनला उत्तर देण्यासाठी सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा जी सुरू झालेली आहे, लष्करी चर्चा ज्या आहेत त्या चालू झाल्या आहेत. दूरस्थ शिक्षण मध्ये डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशन जे आहे ते चालू आहे. तर दुसरीकडे जे चीनी ऍप मधून भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांना पाठवली जात असून त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी यांना दिला होता, सरकारला दिला होता. चीनवर थेट डिजिटल स्ट्राईक करण्याचा निर्णय भारताने घेतलाय. त्यामुळे सरकारनं टिकटॉक सह 59 चीनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. टिकटॉक, शेअरइट, यूसी ब्राउझर, क्लॅश ऑफ किंग्स, कॅम स्कॅनर, हेलो, लायकी, ब्युटी प्लस, सीएम ब्राउझर, क्लब फॅक्टरी, वी चॅट, MI, व्हिडिओ कॉलिंग, शॉमी यासारखे जे ऍप आहे, गुप्तचर यंत्रणांनी ज्या 52 धोकादायक चीनी ऍप्स बद्दल इशारा दिला होता. भारत सरकारने या ऍप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांनी ही 52 चीनी ऍप्स वापरू नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही 52 ऍप्स सुरक्षित नसून ऍप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती जी आहे ती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असं यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिकटॉक बरोबरच यूसी ब्राउझर, एक्झेंडर, शेअरइट, क्लीन सारखे हे जे मोठमोठे ऍप आहे यासारख्या ऍपचा समावेश करण्यात आलेला आहे. नेमकं याच्यामध्ये काय होत होतं, सीमेवरील तणाव आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चीनी ऍप विषयी दिल्यानंतर केंद्राने जे 59 ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात काय होईल नेमकं बघा. या संदर्भात जे भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाची सुरक्षा, देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 59 च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर 59 चीनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जे पत्रक जाहीर केलंय त्याच्यामध्ये घेतलंय. बघा, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 हे आपल्यासाठी महत्वाचं. याच्या अंतर्गत जे आहे ही बंदी घालण्यात आलेली आहे. आता याच्या काय झालं तर यासाठी जे आहे ते परदेशातील यंत्रणांनी सुद्धा याचा धोका सांगितला होता. म्हणजे युरोप आहे, US आहे, यांनी सुद्धा सांगितलं होतं की हे ऍप्स जे आहेत भरपूर माहिती कलेक्ट करतात आणि चायनाकडे पोहोचत आहेत. आणि याच धर्तीवर बघा आता चीन आणि भारताचा संघर्ष चालू आहे. पण चीन आणि लष्कराच्या दरम्यान जे चर्चेची आज तिसरी फेरी होणार आहे. लडाखमध्ये झालं होतं, आपण दुसऱ्या फेरीमध्ये बघितलं होतं की दोघांनी मान्य केलं होतं की आपलं सैन्य जे आहे ते मागे घेतलं जाईल, पण काही ना काही उठाठेवी जे आहे त्या सीमेवरती चालू आहे. तर सीमेवरती शांतता राहावी या दृष्टिकोनातून पूर्व लडाख या भागातील तणाव कमी करण्याचा तसेच संवेदनशील भागातून फौजा परत देण्याची कार्यपद्धती आहे ती निश्चित करण्याचा प्रयत्न म्हणून भारत आणि चीन यांच्या लष्करांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी जी आहे ती मंगळवारी होणार आहे. लेफ्टनंट जनरल स्तरावरती म्हणजे मोठे अधिकारी जे आहेत, लेफ्टनंट जनरल म्हणजे मोठे मोठे अधिकारी आहेत, या मोठे अधिकारी
मोठे अधिकारी जे आहेत, मोठ्या अधिकाऱ्यांच्या स्तरावरील ही चर्चा असणार आहे. भारतीय हद्दीतील चुशूल सेक्टर मध्ये सकाळी 10:30 वाजता, म्हणजे आता जे आहे मागे एक चायनीजच्या हद्दीमध्ये झाली होती, आता चायनीज अधिकारी जे आहेत ते भारताच्या हद्दीमध्ये येतील आणि चर्चा जी ती होणार आहे. 22 जूनला जी चर्चा झाली होती त्याची दुसऱ्या फेरीची बाजू जी आहे पूर्व लडाख मधील संघर्षाच्या सर्व ठिकाणावर फौजा माघारी घेण्यावरती जी आहे ती परस्पर सहमती झाली होती. त्यापूर्वी 6 जूनच्या फेरीमध्ये दोन्ही बाजूंनी करार झाला होता की याच्यावरती पुढे चर्चा होईल आणि जे आहे सैन्य जे आहे ते मागे हटवलं जाईल. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरदीप सिंग हे करणार आहेत. तर चीनी बाजू नेतृत्व तिबेटी लष्करी जिल्ह्याचे कमांडर करण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आता जो गलवान जे खोरे आहे त्या गलवान खोऱ्यामध्ये जे प्रकरण झालं होतं त्या खोऱ्यामुळे जे आहे असं परत होऊ नये म्हणून ही चर्चा जी आहे ती होते. आणि हा प्रश्न जर चर्चेने सुटला तर दोन्ही देशांसाठी जे आहे ते योग्य प्रकारे त्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो. चर्चेच्या दृष्टिकोनातून हे सुटणं जे आहे ते गरजेचं आहे. जेवढ्या चर्चा ज्या टाळतील त्या चर्चा तेवढ्या ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. चर्चेच्या दृष्टिकोनातून जर कुठला प्रश्न सुटला तर फायदा होऊ शकतो. तर तुम्ही ज्या वेगवेगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या अनअकॅडमीवरती फॉलो करू शकता. मेनली आपली जी यशाची किल्ली जी बॅच आहे, बरेच जणांचा मला प्रश्न येतो, नवीन जण जॉईन होतात तर कुठली बॅच फॉलो करू. तर तुम्ही ज्या वेगवेगळ्या ज्या बॅचेस मध्ये न जाता जी सध्या एक बॅच फॉलो करताय ती फॉलो करा. त्यातले जे लेसन्स आहेत तुम्हाला फॉलो करायचे ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि सगळं जे आहे सगळे विषय जे याच्यामध्ये तुमचे कव्हर होतात बघा. सायन्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, इंडियन पॉलिटी, हिस्ट्री, रिझनिंग हे सगळं तुमचं काही या बॅच मध्ये जे आहे ते कव्हर होणार आहे. प्रीती मॅडम सायन्स कव्हर करतायत, मी करंट अफेअर्स, आणि बाकीच्या पण बॅचेस आहेत जे 2021 ची तयारी करतात ते लोक बाकीच्या बॅचेसला जे आहेत ते फॉलो जे आहे ते करू शकतात. बरं, चला आपल्या मुद्द्यावरती येऊयात. राज्याच्या पहिल्या टप्प्यात पाऊस जो आहे तो सरासरी नजीक, दुष्काळी जिल्ह्यामध्ये दिलासा. जून महिना संपलेला आहे. मान्सून जो आहे तो वेळेवरती दाखल झाला होता. शिवाय काय झालं होतं की मान्सूनने जे आहे यावर्षी 11 दिवस आधी जे आहे संपूर्ण देश जो आहे तो पादाक्रांत केला होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पर्जन्याचं जे प्रमाण आहे हे सरासरीच्या एवढं मिळालं, म्हणजे सरासरी एवढा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे पेरणी वगैरे ज्या या सगळ्या बाबी वेळेवरती चालू आहेत. पर्जन्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळे सध्या जे आहे ती खुशाली आहे आपण असं म्हणू शकतो. येत्या पुढच्या दिवसांमध्ये पर्जन्याचं प्रमाण जुलैमध्ये कसं राहील याच्याबद्दलचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याद्वारे जो आहे तो वर्तवला जाईल. सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक पाऊस पडला, पण कोकणामध्ये यावर्षी कंपॅरेटिव्हली जो आहे तो पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे. पण सरासरी जी आहे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी गाठलेली आहे. आणि दुष्काळी जे जिल्हे आहेत त्या दुष्काळी जिल्ह्यांमध्ये सुद्धा पर्जन्य जे आहे ते योग्य प्रमाणामध्ये पडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 23 रक्तद्रव उपचार केंद्र हा करण्याच्या मागचा एक उद्देश असा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, प्लाझ्मा थेरपी. आपण याबद्दल जे आहे ते थेरपी इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट थेरपीज फाइंड आउट ऍज अ काय म्हणू शकतो त्याला आपण, एक उपचार पद्धती म्हणून जी आहे ती कोरोनावरती आलेली आहे. तर या संदर्भात रक्तद्रव उपचार केंद्र जे आहे राज्यामध्ये जवळपास 23 ठिकाणी चालू करण्यात येणार आहे. गंभीर रुग्णांवर अशा प्रकारचा प्रयोग करणारं जे आहे ते महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. राज्यात 23 वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. जगात सौम्य लक्षण असलेल्या रोगांवर रक्तद्रव उपचार केले जातात, मात्र महाराष्ट्र जे आहे ते पहिलं राज्य आहे जेथे सौम्य तसंच गंभीर रुग्णांवरती उपचार केले जात आहे. ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तिथे आरोग्य विभागामार्फत रक्तद्रव संकलनासाठी पुरवलं जाणारं तंत्र जे आहे ते पुरवले जाणार आहे. हा संकलित केलेला रक्तद्रव वैद्यकीय महाविद्यालयात पुरवला जाणार आहे. आणि रक्तद्रव अर्थात प्लाझ्मा थेरपी उपचाराची यशस्वीता जी आहे ती 90% आहे. त्यामुळे आता जे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत त्यांना अन्य रुग्णांसाठी जे रक्तद्रव देण्याचे त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. म्हणजे आता कसं आहे की प्लाझ्मा जो घेतला जातो तो जो व्यक्ती करोनामुक्त झालाय त्यांच्यामधून काय झालं, अँटीबॉडीज जे आहे प्लाझ्माच्या अँटीबॉडीज जे आहे त्यांच्या रक्तामधून घेतल्या जातात आणि ते उपचार म्हणून जे आहे जे लोक करोना बाधित आहे त्यांना दिलं जातं, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये काय निर्माण होईल, त्यांच्या शरीरामध्ये जी काय म्हणतात त्याला प्रतिकार शक्ती जी आहे ती उत्पन्न होईल. तर हे पद्धतीचा वापर जो आहे या रक्तद्रव उपचार पद्धती किंवा प्लाझ्मा थेरपीमध्ये केला जातो. राज्यात कोरोनाच्या रुग्णांवर रक्तद्रव उपचारांचा केला जात असून रुग्णांना फायदा होत आहे. या उपचार पद्धतीचा व्यापक वापर व्हावा म्हणून ही
जगातली मोठी, महाराष्ट्रात जी आहे जगातली सर्वात मोठी रक्तद्रव उपचार चाचणी जी आहे ती केली जाते. त्यामुळे आता करोनाला हरून बरे जाणाऱ्या रुग्णांसाठी जे आहे अन्य रुग्णांच्या उपचारासाठी मदत करावी असं सांगण्यात आलंय. राज्यात 23 वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि त्या महाविद्यालयात रक्तद्रव उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे जे मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्या 23 कॉलेजेसमध्ये ही प्लाझ्मा थेरपीची फॅसिलिटी अवेलेबल आहे. बाकी ठिकाणी सुद्धा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. नॅड सेल स्थापन करण्याचे युजीसी कडून विद्यापीठांना आदेश. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी अशा प्रकारचं जे आहे स्थापन करण्याचे आदेश जे आहे ते युजीसीने युनिव्हर्सिटीजना दिलेत. देशातील केंद्रीय, राज्य, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी सेल समन्वयक अधिकारी स्थापन करा आणि त्यासाठी एक समन्वयक अधिकारी नियुक्त करावा. तसंच विद्यापीठांना विद्यार्थ्यांना नॅडच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सूचना द्यावी असे निर्देश दिले. नेमकं याच्यामध्ये केलं काय जाणार आहे बघा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे डिजिटल माध्यमात साठवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी योजनेला मान्यता दिली आहे. कोण आहेत सध्याचे आपले शैक्षणिक मंत्री? कोण आहेत? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक. त्यांनी एक अशा सूचना दिल्या, मंत्रालयाने सूचना दिल्या की नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी सेल स्थापन करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा सर्टिफिकेट्स आहेत हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असले पाहिजे. हे करण्याचा आदेश जो आहे तो विद्यापीठांना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आलेला आहे. तर या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी युजीसी कडे देण्यात आली आहे. या अनुषंगाने युजीसीने विद्यापीठांना त्यांच्याकडील विद्यार्थ्यांची माहिती नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी मध्ये देण्यास सांगण्यात आलंय. या डिजिलॉकरच्या सहाय्याने नॅड कार्यान्वित असेल. डिजिलॉकर हे माहिती आहे का रे? डिजिलॉकर काय आहे? तर डिजिलॉकर काय आहेत? डिजिलॉकर मध्ये काय होतात, आपले जे सगळे डॉक्युमेंट्स असतात जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आहेत ते डिजिटल फॉर्मॅट मध्ये जे आहेत ते सेव्ह करून ठेवता येतात. तुम्हाला कुठल्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडनं जरी ते इश्यू झालेत तरी सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये आपोआप ते डॉक्युमेंट जे आहेत ते सेव्ह केले जाऊ शकतात. आणि मध्ये एक नोटिफिकेशन सुद्धा आलं होतं, GR सुद्धा आला होता की कुठे जरी तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारले तर यू कॅन शो दॅट डिजिलॉकर मधले जे फॉर्मॅट मधले ते तुम्ही दर्शवू शकता. नॅटच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांचा डाटा जो आहे तो डिजिलॉकरवर उपलब्ध करून द्यावा आणि विद्यापीठांमध्ये नॅड कक्ष स्थापन करावा अशी सूचना जी आहे ती युजीसी कडनं देण्यात आलेली आहे. आता काही बातम्या ज्या आहेत त्या आपण वन लाइनर मध्ये बघूया. महत्वाच्या ज्या बातम्या आहेत त्या पटापट कव्हर करूयात. रशियाने एक घोषणा केली आहे की त्यांनी जे आहे स्पेस वॉक साठी त्यांच्या देशातला जो पर्यटक आहे हा 2023 पर्यंत नेला जाणार आहे. रशिया जे आहे अंतराळ क्षेत्रामध्ये बरीचशी प्रगती रशियाने केली पण अजूनही जे आहे पर्यटक जे आहे ते नेऊ शकले नव्हते. तर 2023 पर्यंत जे आहे स्पेस वॉक साठी म्हणजे काय, अंतराळामध्ये टुरिस्टला जे नेण्याची योजना जी आहे ती रशियाने आखलेली आहे आणि टार्गेट ठेवलेलं आहे 2023 पर्यंत. म्हणजे त्या 3 वर्षामध्ये रशिया जे ते टुरिस्टला स्पेस वॉक साठी नेणार आहे. अर्जुन मुंडा भारताचे जे आदिवासी कल्याण मंत्री आहे त्यांनी GM गव्हर्नमेंटचं जे गव्हर्नमेंट ई मार्केट आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट वरती जे आहे ट्राइब्स इंडिया स्टोअरचं उद्घाटन केलंय. ट्राइब्स इंडिया स्टोअर याच्या माध्यमातून काय होईल? ट्राइब्स इंडिया स्टोअरच्या माध्यमातून तर जे आदिवासींची उत्पादनं जे आहे ते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जे आहे GM ज्याला म्हटलं जातं ते या GM वरती जे आहे ई मार्केट प्लेस मध्ये जे आहे ही आदिवासींची उत्पादनं जी आहे ती विकली जाणार आहे जेणेकरून आदिवासींना त्यांची उत्पादने विकण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म येणार आहे. आणि याचं उद्घाटन केलंय केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी. मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये 2 महत्वाच्या बातम्या आज आहेत. एक तर मध्य प्रदेशच्या कार्यभार जो आहे हा आनंदीबेन पटेल यांच्याकडे देण्यात आलाय. राज्यपाल जे टेम्पररी हा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलाय कारण लालजी टंडन जे आहेत मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन जे आहे हे आजारी आहेत आणि उपचारासाठी ते गेलेले आहेत. तर त्यांचा जो जेवढे महिने किंवा दिवस उपचार चालणार आहेत तर अतिरिक्त कार्यभार जो आहे हा आनंदीबेन पटेल यांच्याकडे देण्यात आलाय. सध्या आनंदीबेन पटेल आहेत या कुठल्या राज्याच्या राज्यपाल आहेत रे? सध्या मध्य प्रदेशचा जो आहे तो ऍडिशनल चार्ज आनंदीबेन पटेल यांच्याकडे दिलाय. तर आनंदीबेन पटेल ज्या आहेत त्या सध्या
यूपीच्या गव्हर्नर आहेत आणि त्यांच्याकडे जो आहे तो मध्य प्रदेशचा ऍडिशनल चार्ज देण्यात आलाय, कारण लालजी टंडन जे आहेत ते आजारी आहेत. करेक्ट. दुसरं जे किल करोना मिशन, किल करोना अभियान जे आहे हे मध्य प्रदेशमध्ये चालू करण्यात आलंय. खूप साऱ्या योजना ज्या आहेत ना त्या मध्य प्रदेशने राबवलेल्या आहे कोविडच्या काळामध्ये. तर किल करोना अभियान जे आहे त्यांनी राबवण्याचं चालू केलंय. आणि याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, या किल करोना अभियानाच्या अंतर्गत घरोघरी जाऊन सर्वे केला जाणार आहे. लक्षात घ्या, घरोघरी जाऊन सर्वे केला जाणार आहे. रोज जवळपास 20,000 टेस्टिंग जे आहेत त्या कोविडसाठी केल्या जाणार आहेत, जेणेकरून संपूर्ण चेकिंग जे आहे ते प्रॉपर पद्धतीने झालं पाहिजे आणि एक डेटा अवेलेबल झाला पाहिजे आणि कोरोनाच्या विरुद्ध लढाई जी आहे ती अजून स्ट्रॉंग करता आली पाहिजे. यासाठी किल करोना मिशन जे आहे किंवा किल करोना अभियान जे आहे हे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने चालू केलेलं आहे. घरोघरी जाऊन यासाठी जे आहे ते सर्वे केलं जाणार आहे. त्रिकूट चूर्ण जे आहे ते सुद्धा यांचं वाटप यांनी केलं होतं. आता महाराष्ट्रामध्ये ते आर्सेनिकम मल्ब होमिओपॅथिक जे आहे ते औषधं वाटत आहे महानगरपालिकांमध्ये बऱ्याच ठिकाणी चालू आहे. प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही प्रयत्न यासाठी चालू आहे. तर किल करोना मिशन जे आहे ते मध्य प्रदेशने राबवलेलं आहे. त्यानंतर G20 देशांची जी एक समिट आहे, एज्युकेशन मिनिस्टरची समिट जी आहे, आणि इट इज द व्हर्च्युअल समिट. G20 एज्युकेशन मिनिस्टरची व्हर्च्युअल समिट ही आयोजित करण्यात आली होती सौदी अरेबियामध्ये. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही समिट आहे. मेनली जे आहे सौदी अरेबियाकडे सगळ्या ज्या G20च्या ज्या समिट आहे त्याची होस्टिंग यावेळी G20ची जी आहे ती पूर्णपणे कोणाकडे आहे, सौदी अरेबियाकडे. तर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये किंवा या व्हर्च्युअल समिटमध्ये रमेश पोखरियाल निशंक सध्या भारताचे असलेले HRD मिनिस्टर जे आहे ते समाविष्ट झाले होते. नेमकं या समिटचा उद्देश काय? बघा काय झालंय, सगळ्या जगामध्ये कोविड-19चा प्रादुर्भाव चालू आहे. आता या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा कॉलेजेस बंद आहेत. तर याचा शिक्षणावरती काय परिणाम होऊ शकतो, शिवाय संपूर्ण जगभरामध्ये काय उपाययोजना केल्या जात आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, कारण की उद्याची पिढी जी आहे ती आपली विद्यार्थी आहेत. तर मग या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये किंवा जगभरामध्ये काय उपाययोजना केल्या जात आहेत किंवा जगभरामध्ये हे जे देश काम करतायत या देशांनी काय काय प्रयत्न चालवले आहेत जेणेकरून एकमेकांना त्याची मदत व्हावी, या डिस्कशनसाठी जी आहे ही व्हर्च्युअल समिट जी आहे ती G20 व्हर्च्युअल समिट जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. क्लिअर? तर याच्यामध्ये भारतातून रमेश पोखरियाल निशंक जे आहेत ते समाविष्ट झाले होते. जगातील टॉप 30 स्टार्टअप इकॉलॉजिकल सिटीज मध्ये जे आहेत, पारिस्थितिकीमध्ये जे आहेत, बँगळुरूला स्थान मिळालंय. जगभरामध्ये बँगळुरू जे आहे ते 26व्या क्रमांकावरती आहे. स्टार्टअप्स मध्ये भारतामध्ये जर आपण विचार केला तर स्टार्टअप्स मध्ये जे आहे ते भारतामध्ये जे आहे स्टार्टअप सिटी सुद्धा बँगळुरूला म्हटलं जाते, कारण की खूप सारे स्टार्टअप जे आहेत ते बँगळुरू मधनं चालू झालेले आहेत. स्टार्टअप म्हणजे काय, असा नवीन टेक बेस उद्योग ज्याच्या माध्यमातून सुरुवात काही तरुणांनी केलेली आहे आणि तो उद्योग वाढवण्यासाठी जे बरचसा त्यांना फायदा होतोय, बरेचसे लोक काम करतायत, बऱ्याच लोकांना रोजगार मिळत आहेत, सर्व्हिसेस मिळत आहेत, त्याला स्टार्टअप्स आपण म्हणतो. तर स्टार्टअप्स चालू करण्यासाठी जे आहे बँगळुरू जे आहे ते इंडियामधलं जे आहे टॉपचं शहर आहे आणि जगामध्ये टॉप 30 सिटीज मध्ये त्याचं हे झालेलं आहे. खेळ क्षेत्रातील बातमी, नितीन मेनन यांना जे ICCच्या अंपायर्सच्या एलिट पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते दुबई येथे आहे आणि ICCच्या अंपायर्स एलिट पॅनलमध्ये जे आहे नितीन मेनन, भारताचे नितीन मेनन जे आहेत त्यांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे. या पॅनलमध्ये जे सगळेच अंपायर्स नसतात, काही विशिष्ट अंपायरची निवड याच्यामध्ये होते आणि भारतामधून नितीन मेनन यांची याच्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. के शैलजा युनायटेड नेशन्स अवॉर्ड फॉर बेस्ट हेल्थ मिनिस्टर. के शैलजा ज्या आहेत त्या कोण आहेत, कुठल्या हेल्थ मिनिस्टर आहेत, तर केरळाच्या हेल्थ मिनिस्टर आहेत. त्यांना जे आहे बेस्ट हेल्थ मिनिस्टर जो आहे तो अवॉर्ड देण्यात आलेला आहे. कारण कोविड-19 हा कोणाकडे दिला गेलाय, युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून. कारण कोविड-19चं जे मॅनेजमेंट आहे, कोविड-19च्या मॅनेजमेंट मध्ये जे आहे त्यांनी चांगलं काम केलंय. के शैलजा यांनी खूप चांगलं काम केलंय, म्हणून त्यांना जे आहे युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून बेस्ट हेल्थ मिनिस्टर अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. व्यक्तिवेद मध्ये आज जी माहिती आली ते मधुवंती दांडेकर यांच्याबद्दल. मधुवंती दांडेकर यांना जो आहे नुकताच पुरस्कार जो आहे अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो जाहीर झालाय. तर त्यांची माहिती जी आहे या लेखामध्ये आलेली आहे. त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये, मराठी नाटक क्षेत्रामध्ये आणि रंगभूमीवरती जे आहे त्यांचं
योगदान जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि नुकताच त्यांना जो आहे अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो जाहीर झालाय. आणि संगीत क्षेत्रामध्ये जो आहे हा पुरस्कार दिला जातो. तर मधुवंती दांडेकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यांना यापूर्वी जे आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा गुणगौरव पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार असा पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळालेला आहे. आणि आता जो आहे त्यांना अण्णा साहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार जो राज्य शासनाद्वारे दिला जातो तो जाहीर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते आजच्या महत्वाच्या ज्या चालू घडामोडी होत्या त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि आपण आता बघूयात